इथे कढई गरम झाली आहे। यामध्ये आपण हे 1 किलोला थोडे कमी तांदूळ आहेत, हे भाजून घेऊया। हे तांदूळ धुवून सुकवून घेतलेले आहेत। इथे 1 वाटी मसूरची डाळ घेतली आहे आणि 1 वाटीला थोडी कमी उडदाची सफेद डाळ आहे ती घेतली आहे। आता ह्या डाळींना पावडर लावलेली असते, तर ह्या डाळींना धुवून घेऊया। आता इथे तांदूळ भाजलेत, चांगले लाल झाले। आता याला आपण काढून घेऊया। आता इथे यामध्ये अर्धा किलो ज्वारी आहे, ही ज्वारी पण भाजून घेऊया। इथे ज्वारी पण भाजून झाली आहे। आता हिला पण काढून घेऊया। लालसर अशी भाजायची असं दाखवा। इथे हे ज्वारी भाजून झाली आहे। आता यामध्ये हे मूग आहे, अख्खे मूग, हे पण भाजून घेऊया। आता इथे मूग झाले। इथे गहू पण घेतलेत, अर्धा किलो गहू आहेत, हे पण भाजून चांगले लालसर भाजून घ्यायचे। गहू पण चांगले लालसर भाजून घ्यायचे। आता इथे गहू भाजले, आता याला आपण काढून घेऊया। हे हरभरा आहे, हा जो ओला असतो हरभरा, तो घाट्या काढून जो आपण भाजून घेतलेला असतो त्याला उळा बोलतात। तो हा उळा आहे, त्याचे मी तो सोलून त्याच्यातले दाणे काढून घेतलेत, जे चणे आहेत ते काढून घेतले त्याच्यातले। तर हे पुन्हा एकदा थोडेसे गरम करून घेते मी। हे फक्त मी थोडेसे गरम करून घेते, कारण की भाजलेले तर आहेत हे, फक्त पावसाने एखाद्या वेळेस जर नरम असतील तर ते दळणार नाही, त्यासाठी जे आपण गॅसवरती जो अख्खा हरभरा असतो, हरभऱ्याच्या ज्या घाट्या असतात ते आपण तव्यावरती ज्या भाजतो तेच हरभरे आहेत। ह्या डाळी धुवून घेतल्यात, आता ह्या पण आता इथे ही डाळ भाजली आहे। आता हे सगळं थंड करून घेऊया। हे सगळं थंड करून दळून घेऊया। आता इथे सर्व थंड झालंय, याला आता दळायला टाकते।
तयार आहे भाजणीचं पीठ. तुम्ही यापासून थालीपीठही बनवू शकतात. मुलांना टिफिनला पण हे तुम्ही देऊ शकता. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा.